इचलकरंजी येथील सांगली मार्गावरील हॉटेल राज कॅसलजवळ एसटीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीसवार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. विजयकुमार बाळासाहेब चौगुले, वय वर्ष 60, राहणार यड्राव फाटा, इचलकरंजी असं त्यांचं नाव आहे. या अपघातानंतर नागरिकांनी आरडाओरडा केल्याने एसटी थांबवून चालक पोलीस ठाण्यात हजर झाले आणि या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात एसटी चालक पुंडलिक सदाशिव कुंभार, वय वर्ष 47, राहणार बोरवाडी, तालुका कागल यांच्या विरोधात बेदरकारपणे एसटी चालवून चौगुले यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विजयकुमार चौगुले हे शिक्षक होते. ते एका संस्थेतून सेवानिवृत्त झाल्यावर गेल्या महिन्यापासून खाजगी संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक MH09E 8302 वरून यड्राव फाट्यावरून इचलकरंजीत येत होते. ते हॉटेल राज कॅसलजवळ आले असता जयसिंगपूरहून नांदणी मार्गे इचलकरंजीत येत असलेल्या एसटी क्रमांक MH07C 9117ची चौगुले यांच्या दुचाकीला धडक बसून ते रस्त्यावर पडले. एसटीचे पाठीमागील चाक चौगुले यांच्या डोक्यावरून गेल्याचं पाहून नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे एसटी चालकाने एसटी थांबून पाहिलं असता अपघातग्रस्त व्यक्तीच्या डोक्यावरून चाक गेल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे चालकाने एसटी जागेवरच सोडून थेट पोलीस ठाणे गाठले. त्यांनी झाल्या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि यावेळी अपघातग्रस्त व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पंचनामा करताना आधार कार्डमुळे चौगुले यांची ओळख पटली आणि त्याबाबत माहिती समजताच नातेवाईक आणि त्यांच्या मित्रांसह नागरिकांनी गर्दी केली. या अपघातामुळे इचलकरंजी सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या प्रकरणी विजयकुमार यांच्या पत्नी राजश्री चौगुले यांच्या फिर्यादीनुसार एसटी चालक पुंडलिक कुंभार यांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन आणि चालक कुंभार यांना ताब्यात घेतलं आहे.